नमस्कार, मी सायली आणि मी आज आलेली आहे कोंढव्या येथे मिठानगर पोलीस चौकी या चौकीच्या उद्घाटनासाठी मी इथे आलेली आहे। आणि ही पोलीस चौकी उभारण्यासाठी ज्यांचे अथक प्रयत्नाला यश आलेलं आहे आणि पुणे लोकच्या माध्यमातून त्यांनी शब्द दिला होता निवडणुकीच्या आधी की ही पोलीस चौकी लवकरात लवकर सुरू होईल आणि आज त्या शब्दाला जागून त्यांनी या कार्यक्रमाचं उद्घाटन सोहळा इथे ठेवलेला आहे। तर माझ्यासोबत आहेत आज नगरसेवक हाजी गफूर पठाण, आपण त्यांच्यासोबत संवाद साधूयात। नमस्ते। प्रथमतः मी पुणे लोकचं मनापासून कौतुक करल की त्यांनी ज्यावेळेस इलेक्शनमध्ये हा मुद्दा घेतला होता, इलिगल बांधकाम, इथलं क्राईम, नशा, खूप चांगलं प्रशंसनीय काम आहे पुणे लोकचं। आणि आम्ही तुम्हाला शब्द दिला होता की निवडून आल्यानंतर सर्वात आधी पोलीस चौकी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी जे सुरू केली जाईल। आज या भागाच्या DCP मॅम शिवणकर यांनी या पोलीस चौकीचं उद्घाटन केलेलं आहे आणि ही पोलीस चौकी नागरिकांच्या सेवेसाठी 24 तास या उघडी राहणार आहे या ठिकाणी। मला प्रश्न असा विचारायचा आहे दादा, ही चौकी सुरू करण्यासाठी तुम्हाला किती पाठपुरावा करायला लागला? ही चौकी पूर्ण करण्यासाठी खूप पाठपुरावा करावा लागला का की या ठिकाणचे जे स्थानिक जे गुन्हेगार किंवा जे क्राईम, जे नशेचं जे विक्री करणारे लोक, त्यांनी या ठिकाणी अड्डा बनवला होता चौकीच्या ठिकाणी आणि त्यांच्याकडनं आटोकाट प्रयत्न होता की चौकी होऊ नये म्हणून। आणि वेगवेगळ्या प्रकारचे ते आवश्यकता नाही, हे नाही, अशा प्रकारचे ते नेहमी अर्ज करायचे। परंतु अचलनगर कोऑपरेटिव्ह सोसायटी असेल, इथल्या आजूबाजूच्या कम्युनिटी सोसायटी असेल, उमा सोसायटी यांचा खूप फॉलोअप होता आणि सरदार पाटील असताना PI त्यावेळेस ही चौकी आम्ही बांधलेली होती, पण मनुष्यबळ पूर्ण मिळत नव्हता, त्यामुळे ही चौकी आहे अशीच राहिली होती। पण अलीकडच्या काळात CP साहेबांचा आमचा ज्यावेळेस फॉलोअप झाला, CP साहेबांकडे आम्ही डेलिगेशन घेऊन गेलो, त्यांनी त्वरित या ठिकाणी मनुष्यबळ दिलं आणि आज या ठिकाणी ती चौकी चालू झाली। सर, पूर्ण कोंढव्याला नाही म्हणता येणार, आता पूर्ण पुण्याला तुमचं घोषवाक्य, ब्रीदवाक्य माहिती अखेर काम बोलताय, त्याच्यामध्ये आता तुम्ही आणखीन 2 ॲडिशन पण केलेले आहेत। अखेर डिसिप्लिन बोलता आहे आणि अपना कोंढवा नशामुक्त कोंढवा या ब्रीदवाक्यांच्या म्हणजे या ब्रीदवाक्यांचं पालन होण्यासाठी या चौकीचा अट्टहास आहे का? आणि या ब्रीदवाक्यांचं नेमकं गाभा काय आहे? ह्या बघा, अखेर काम बोलत आहे, पूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलं आहे, कोंढव्याने पाहिलेलं आहे, त्याचं बघितलं की मी निवडून आलो पुन्हा। अखेर डिसिप्लिन बोलत आहे, ह्या 3 चौक्या अखेर डिसिप्लिन बोलत आहे। एक वॉच, एक CCTV कॅमेरा की या ठिकाणी पोलीस चौकी आहे, या ठिकाणी पोलीस आहे, खबरदारी। त्यामुळं माझं हे अखेर डिसिप्लिन ते हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या 3 चौक्यांचं मला खूप पाठबळ मिळणार आहे आणि येणाऱ्या 5 वर्षात कोंढव्याला अखेर डिसिप्लिन बोलत आहे च्या मार्गावर आणण्यासाठी मी येथील सर्व जबाबदार लोकांबरोबर संवाद साधून त्यांना मुख्य प्रवाहात आणून आखिर डिसिप्लिन बोलते हम डिसिप्लिन में रहेंगे, हम गलत काम करेंगे, दूसरा गलत काम करता हमको उससे लेना नहीं, दूसरा इलीगल करता हमको उससे लेना, हम कायदे का पालन करेंगे। इस्लाम सिखाता है कि जिस मुल्क में रहते उस मुल्क से मोहब्बत करो और वहाँ के कायदे का पालन करो। ह्या लोकांमध्ये तेच जागृती करण्यासाठी आखिर डिसिप्लिन बोलत आहे आणि ह्या चौकीचा त्याच्यासाठी मला फायदा होणार आहे। आणि नशामुक्तासाठी काय सांगाल? नशामुक्तीसाठी आम्ही मोहीम हातात घेतलेली गेले 2-2.5 महिने झाले। जवळजवळ 50-60% लोकांनी त्यांचे ॲड्रेस बदललेले, नावं बदललेले आहे। अजूनही रमजाननंतर ही मोहीम मोठ्या प्रमाणात जबाबदार लोकांना घेऊन, शाळांना घेऊन, डॉक्टर, वकील, इंजिनियर असे चांगल्या प्रवाहातले लोकांना घेऊन या ठिकाणी नशेवरती आम्ही मेहनत घेणार आहे। आत्ता कोंढव्यामध्ये रोजा चालू आहे, रमजान महिना, पवित्र महिना चालू आहे आणि जे हॉकर्स बसलेले आहेत त्यांची आता त्या दिवशी पण अतिक्रमण झालं, तर त्यांच्या अशा तक्रारी आहेत की फक्त हॉकर्सवरच कारवाई होतीये। जे मोठे हॉटेल्स आहेत त्याच्या बाहेर त्यांनी स्टॉल्स लावलेले आहेत, गॅस शेगड्या लावलेल्या आहेत, त्यांच्यावर पोलीस तिथून जाऊन सुद्धा कारवाई करत नाही आहेत, फक्त आम्हीच का दिसतोय? तर यावर तुम्ही काय सांगाल? बघा, अखेर डिसिप्लिन बोलत आहे, हे ह्या वाक्यानुसारच काम होणार आहे। परंतु सालाबादप्रमाणे हे रमजान या ठिकाणी मोठ्या गुण्यागोविंदाने फार असं गर्दीच्या ठिकाणी सगळे हॉकर्स असेल, दुकानदार असेल साजरे करतात। आता यांच्यात डिसिप्लिन आणण्यासाठी काही कालावधी जाणार आहे। आता आम्ही मोहीम कडक केलेली नाही आहे। रमजाननंतर आमच्याकडे 11 महिने राहत आहेत की या लोकांना मुख्य प्रवाहात आणायचं। जे अतिक्रमण केलेलं आहे, जे गॅस शेगड्या वगैरे बाहेर लावतात, त्यांचं काय वेगळं आम्हाला बंदोबस्त करून देता येईल, त्यांचीही रोजीरोटी आहे, त्यांचंही नुकसान होता कामा नये, त्यांच्या हातावरचं पोट आहे।
बेरोजगारीतनं रोजगारीकडे या ठिकाणी लोकांना आणलेलं आहे. पण अचानक एका दिवसात आपल्याला त्याला करता येणार नाही आहे. रमजाननंतर ही कडक मोहीम घेतल्याने आता ज्या लोकांवरती कडक असं निर्बंध घातलेला आहे त्या खास करून ट्रॅफिकसाठी केलेले आहे. पण याच्यानंतर इसको नाही किया उसको किया हे सगळं होणार नाही. रमजाननंतर अखेर डिसिप्लिन बोलत आहे. माझा शेवटचा प्रश्न असा आहे, आता पोलीस चौकी सुरू झालेली आहे महिलांसाठी. मॅडम जसं म्हणालात की हेल्पडेस्क पण आपण सुरू करणार आहोत, तर कोंढव्यामधील महिलांना तुम्ही काय सांगाल किंवा काय आश्वासन द्याल? कोंढव्यामधील महिलांसाठी आम्ही काउन्सिलिंग सेंटर मोठ्या प्रमाणात जमेते ओलमा हिंद जाहिदभाई असेल, मुफ्ती शाहीद असेल यांच्यामार्फत आम्ही या ठिकाणी रमजाननंतर चालू करणार आहे की ज्या भीतीचं वातावरण महिलांमध्ये आहे त्याचं काउन्सिलिंग सेंटर म्हणजे आम्ही दारुल कझा या ठिकाणी सुरू करणार आहे. मॅम धन्यवाद.